ताईसाहेब चला आतमध्ये, समधी धूळ खाली बसवली, चला. चल चला. चला की, चला. अरे देवा, हे काय केलंस घामे? धूळ बसवली खाली. कोलटी डोसक्याचे, आता चिकन 2 दिवस बसायचं का खाली आम्ही? अहो ताईसाहेब, तसं बी तुम्ही इथं काय बी हातरा नाही म्हणून बसणारच नव्हतं सा, म्हणून धुळीवरचा इलाज केलाय. होय ना? होय. आमचं करंट वाला मशीन कुठे आहे? अरे देवा, तुम्ही विसरलेत. तुम्ही बॅगेत भरायच नाही सांगितलं मला. होय? आता बघ तुझं काय करतो आम्ही ते. ताईसाहेब मला काय केलं सा, तर एकट्या पडशीला 2 दिवस काढायचे तुम्हाला इथं. संदे, आम्हाला लय भूक लागल्या, जरा खायचं बघ की काय तर. जा जा बघ जा. अहो ताईसाहेब इथं तर काय बी नाही जेवणाचं, समजा ती बंगल्यावर घेऊन गेल्या वाटतं. संदे, आता खरंच आमचं डोसकं लय फिरायला लागले बघ. म्हणून मी म्हणत होते ताईसाहेब, अंगलट येईल असं काय बी करू नका सा. ते काय नाही, तू अशीच जा बंगला पळत आणि आम्हाला काहीतरी खायला घेऊन ये. जा बरं जा. अहो नाही ताईसाहेब, अहो तुम्हाला चॅलेंज मोडायला लागल. तसं बी त्या जिजाला निमित्तच पाहिजे तुम्हाला हरवण्यासाठी, होय का नाही? त्यापेक्षा इथं आलोय तर हिथंच काहीतरी करून खाऊ. अगं पण इथं काय करणार? माझ्या बोचक्यात नूडलची पाकिट आहेत. शिजवूया का? होय, पण कशात शिजवणार? सांगू? हा सांग. पक्क? अगं सांग म्हणलंय ना वा. बाटलीत. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही, आणि असं घाणेरड्या बादली शिजवलेलं खाणार काय आम्ही? मग उपाशी मारण्यापेक्षा ते ढमे तर पेटो की चूल नीट, एवढा धूर करून ठेवलायस. करते. चला घरला जाऊ. अजाबात नाही, त्या जिजाला हकलून द्यायचा एवढा भारी चान्स गावलाय आमासनी, आणि आम्ही तो सोडूय आमासनी सांगत्या. अगं पोकी करायला ताईसाहेब. तायडे, काय हे? कुठे थोपड काळा करून आलीस? पप्प्या, बापू काय हे धुरानं तोंड काळवडलंय, दिसणार होय तुम्हाला. काय पण बोलायला लागलाय वगैरे आपलं. वहिनी साहेब, अहो आम्ही तुमच्या घराकडे गेलो होतो, तेव्हा कळलं की तुम्ही इकडे आलाय म्हणून. आम्हाच नाही वाटलं की तुम्ही जिजाच्या झिंजा उपट्याला आलाय म्हणून. हे तर सगळं उलटच चाललेलं दिसतंय. ते जिजा बसल्या तिकडे बाहेर आरामात आणि इकडे धोराड्यात. काय काय भानगड काय आहे तायडे? माकडांनो, हे तुम्हाला दिलेली कामं नीट धड करता आली नाहीत, म्हणून आम्हाला हे सगळं करायला लागतंय. ताईसाहेबांनी जर हिथं 2 दिवस राहून दावलं तर जिजा बंगला सोडणारे असं ठरलंय. त्या जिजाला गावातनं हकलून द्यायला निघालेली असा प्लॅन केलेला होता, आणि साधं घरातनं हकलता येणं झालंय तिला. काय चाललंय तायडे, काय चाललंय हे? ए पप्प्या, थोबड मीठ आधी तुझं. ठीक आहे, मिठतो मला काय. मम्मी, काय शिजवा लागलायचा? देवानी ह्यो काय जेवया? जेवण आहे नूडल्स आहे, माझं ताईसाहेबांचं जेवण आहे. अगा या 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 या, अरे आमच्या मशीने बी असं कधी बादलीत शेवया खाल्ल्या नव्हत्या. वहिनी साहेब, तुम्हाला शोभते वही. बापू गा बसा. तुम्ही दोघं तुमची थोबड काय करालीत ना? इकडे दे की आधी दिसन झाले धोरण. इकडे काय घेतल्याचे झालं काय? अगं तुझी काळजी वाटायला म्हणून आम्ही इथं आलो, तर हे करायलाच होय. नाहीतर काय वहिनी साहेब, मी काय म्हणतोय, या झोपडीत 2 दिवस राहण्याचं तुमच्या डोसक्यात खूळ आहे की नाही, ते काढून टाका.
अहो जिजाला इथनं हाकलून द्यायचा की नाही, एकापेक्षा एक तुम्हाला आम्ही प्लॅन सांगतो. हे बघ तायडे, तू सांगशील तसं करायचं. सांग सांग पुढचा प्लॅन सांग. नुसतं पैसे खाऊन आडाणटेगडी कामं करताय तुम्ही दोघं. आम्हासनी तुमची गरजच नाही. आमचा ह्यो प्लॅन एकदम बेस्ट आहे. आजची रात काढायची, उद्याचा दिवस काढायचा. एकदा का झाला की आम्ही मोकळं झालो. होय ग, पण हे सगळं जमणार आहे काय तुला? पप्प्या, जेलात 7 वर्ष काढलात आम्ही. हा हा कळलं की, म्हणून हे बादलीत नूडल्स. मी काय म्हणतो वहिनी साहेब, अव जेलातल्या 4 भिंतीमध्ये की नाही राहणं वेगळं असतंय आणि इथं मळ्यात रात्रभर काढणं म्हणजे लई डेंजर असते हो. मळ्यात कनी अंधार बुडूक असतोय नुसता. अशी कुडकुड 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 थंडी वाजत असत्या. गावात राहणं सोपं आहे, पण मळ्यात राहणं लय अवघड. असं साप इचू नुसतं आजूबाजूला फिरत असत्यात. ए पप्या गप्पी मरता. हे, श्श्श. हे असं कमजोर दिलवाल्या इन्सानचं काम नव्हे. वरडाल काय झालं? कसं इकडे इचू वगैरे आले तर कसं मारायचं हे दाखवतो तुम्ही. वरडाल. पप्प्या, कमजोर दिलवाला नाही आम्ही. दगडाचं काळीज आहे आमचं. ते आम्हाला माहिती आहे. आम्ही हिथंच राहून धावणार. वय काय कमजोर दिलवाली का हिम्मतवाली ते कळलंच. एक डाव रात पडू दे, मग दावते तुला मयातली रात कशी असती ती. राणा, काय रे, काय झालं? असा का बसलायस? वहिनी गोदक्का, वहिनीसनी मळ्यात राहणं जमणार आहे का? आता आपण किती अडवायचा प्रयत्न केला, पण ते ऐकतच नाही. त्याला आपण काय करणार? वय की आता वहिनी मळ्यामध्ये राहायला जाणार आहेत, ते बी ज्याच्या झोपडीमध्ये. त्यासनी जमणार आहे काय? वहिनी परत आले का नाही तर लईच चिडचिड करणार आहेत बघ. आल्यापासनं काय ना काय सुरूच आहे बघ त्यांचं. काय बी असू दे, पण वहिनीसनी मळ्यामध्ये राहायला नाही जायला पाहिजे होतं बघ. त्या जिजावरच्या रागापायी स्वतःच्या हातनं स्वतःची किंमत कमी करून घ्यायला. असं का करायला काय कळणं झालंय बघ. सूरज, वहिनींचं काय? तिचं काय? अरे मळ्यामध्ये राहायला गेल्यात ना व. माहितीये की मला, मीच सोडून आलोय. 2 दिवस राहणार म्हणल्या. वय की, पण त्यासनी जमणार आहे का? ते बी सांगून झालं माझं. आता ऐकत नाही त्याला मी काय करणार आहे? का म्हणलं? अरे पण त्या जिजासाठी स्वतःची किंमत का कमी करून घ्यायला लागल्यात ह्या? हे सगळं राणादान जिजामुळे झाले. मी काय केलंय? तू त्या जिजाला डोसक्यावर चढवून ठेवलंयस. तिने चॅलेंज दिलं, नंदिताने घेतलं. नंदिताचा स्वभाव माहितीच आहे ना तुला. अरे पण मीच नाही म्हणत होतो की. राणादा, नंदिता आहे ती. तिला काय आज ओळखतोस? मी सगळी तिला ताप देते असता, ताप दिला की चिडते ती. आणि चिडल्यावर कसं वागायचं कळत नाही मग. ए बाबा, आम्ही काय ताप दिलाय रे? मग जिजाची बाजू कशाला घेत असा? जिजा आणि नंदिताचं पटत नाही हे माहित असताना तिला इथं आणलंस का? माणुसकीच्या नात्यानं. तर मग हीच माणुसकी जरा नंदिताला बी दाव की. आयुष्यात लय सहन केलं तिने बी. 7 वर्ष जेलात राहिली आहे, का कमी आहे काय? आता त्या का राहिल्या तुला ठाव आहे की. गोदाक्का, नंदितावरचा तुझा राग माहिती आहे मला. माझा काय राग बिग नाही. तो सांभाळून घ्या की. चल जाऊया ना वहिनीसनी परत आणि. चल. आधी जिजाला घराबाहेर काढायचं, मग नंदिताला बोलवायचं. काय झालं? नंदितापेक्षा जिजा महत्वाची झाली? असं काय नाही रे. जाऊन दे, सोड. मला सगळं माहिती आहे. आणि नाहीतरी आता नंदिता 2 दिवस झोपड्यात राहणार आहे. तसं बी जिजाला बाहेर जायला लागते. तुम्ही लोड घेऊ नका सा. राहा निवांत. घाबरत का? आम्ही घाबरू नकास. सापडला का दिवा? जर तुम्ही हुडक की
बसून नुसतं महाराजांसारखं बोलू नका. उठ उठ. ताईसाहेब ताईसाहेब चंदे अंधाराचं मला लय भ्या वाटतंय, आता काय करायचं? अगं म्हणूनच म्हणतोय दिवा उडक. उठ 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 उठ. कुठल्या खुराड्यात येऊन पडलोय काय माहित ताईसाहेब. त्याची जाता तर झुंजा सुट्टा अशा वाटायल्यात मला. जाता नंतर लाईट बी बंद करून गेली. अगं पण तुला अक्कल नव्हती का चंदे? हा येताना जर बॅटरी बिटरी काय ते घेऊन यायचंस. अहो ताईसाहेब माझा काय संबंध हो? तुमच्या समजा बॅगेत तर तुमच्या साड्या मेकअपचं सामान दागिना हे समजा भरून आणलंय. गरजेचं सामान तर काय आणलंच नाही. गबस उडा किती बा कुठे तो आता आज टाळकच पडतो बघ आम्ही. शोध जरा. गाडी बी लाग ना ग. सापडला काय बघ. थांबा. सापडतोय काय? कामाला चुका. खाली बघ बघ तिकडे जरा पुढं. सोडकी. नाही ताईसाहेब थांबा. सापडला काय? नाही. बघ बघ बघ. ताईसाहेब ताईसाहेब काय नाही. बघ बघ जरा सापडतोय काय? नाही नाही तिकडे नाही. एक काम कर चंदे बाहेर जाऊन बघ जा. हा बाहेर असेल. चल 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 चल. ताईसाहेब ताईसाहेब बाहेर नाही बाहेर नाही. अगं काय नाही जा 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 जा. अगं हे सोड का चंदे. ताईसाहेब हे राहू दे की माझ्या बरोबर राहू दे. हे बघ चंदे बाहेर दिवा ठेवला असते ना आम्ही हाय ना इथं. आम्हाला लय काळजी आहे ग तुझी चंदे. हा सोड जा 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 जा. आणि होय दिवा सापडल्याशिवाय यायचं नाही. हा जा पळ पळ. अगं जा ग चंदे. गेलीस काय? तात्या गेली काय? सापडला? पहिला जा. आम्हाला काय माहित नाही. शोधून शोधून आणतो दिवा. जा. या की बाहेर चंदे जाते. चंदे चालेल जाते. हाईस ना वा? सापडला काय दिवा? नाही. अगं बघ की जरा. वय सापडला काय? नाही. एक नंबरची काम चुकारे नुसती. जरा बघ की डोळा उघडं ठेवून. थांब थांब थांब. शी सगळं घाण आहे बघितलं. थांब. आई गं चंदे खाडे बी संपले. मम्मी देव पावला ग बाई. ताईसाहेब आपण जरा पूजा अर्चा केल्या असत्या तर अख्खी लाईट लागली असती इथं. गबस. ताईसाहेब काय तर आहे काय तर आहे. आई गं लावायला. ताईसाहेब माझा ऐका की मला लय भ्या वाटायलंय. चला की. अहो तुम्ही का नाही माघार घ्या. संदे गबस. उगाच काय बी बडबडू नगस. आम्ही माघार घेणाऱ्यातलं नाहीच. ताईसाहेब इथं इथं जर दरोडेखोर आले तर आणि तुमच्या बॅगेतलं समजा दागिने घेऊन गेले तर. अहो त्यासाठी का होईना चला की घरला. चला चला उठा. अजिबात नाही. आम्ही येणारच नाही. हे बघ एक काम कर. आपण काय करूया चंदे. आपण इथं कोपऱ्यात गप बसून राहू. हा? म्हणजे काय होईल. गप ना ऐक की आमचं जरा. म्हणजे काय होईल आपल्याला आपोआप झोप येईल आणि मग डायरेक्ट सकाळ होईल. हा
किती सोपं आहे हे तू बस. नाही मला उपाशी पोटी झोप येत नाही नाही. मग तर किती भारी झालं चंदे. हा तू आहे ना आमच्या दागिन्यांची राखण करत बस. आम्ही जरा झोपतो. सोड हे, सोड. राहू दे राहू दे हे राहू दे. ताईसाहेब चंदे गप्प जरा. देवा सापडला वाटत. मजा बघून मला लय मजा वाटायला लागल्या बघा. खरी मजा तर आता येणार आहे भाऊजी. मी देखील तयारी केली बघा. तर रात्रीच्या या अंधारात दोघींना पण पळताभुई थोडी झाली पाहिजे असं करायचं. पहिला मान तुमचा मग मी. सात सुट्ट्यात बघा बंगल्यात मजाच बघा त्यांची. ठीक आहे ठीक आहे. चंदे तुला उपाशी पोटी झोप येत नाही म्हणलीस ना वा. नाही एक काम कर डास मारत बस. लय चावायला. कुठे मारते डास मार म्हणलं आम्ही. काय झालं काय झालं. वरनं काय पडलं काय ग चंदे. मला आवाज तर तसंच आला. काय नाही होत आहे सब काय नाही तिकडं. थांब जरा ऐकू दे का तरी आवाज येतो आमसनी. आवाज काय यायला लागलाय ग. मी काय म्हणते उगा ईशाची परीक्षा कशाला. चला की बंगल्यावर चला उठा. उगाच सारखं तेच 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 बडबडू नगस. ताईसाहेब ताईसाहेब फुसफुस आवाज ताप करतो ना. ए, ग बस. रातच्याला नाव घ्यायचं नसतंय. लांबडं म्हण लांबडं. हा तेच ते पण मला आवाज आला त्याचा. चंदे घाबरलीस काय ग. ए बघ आम्ही असताना अजिबात घाबरायचं नाही. हा चंदे घशाला कोरड पडल्या ग. जा उठ पाणी आण जा. उठ. तुम्ही सुद्धा तुमच्या दागिन्यांची राखण करते. तुम्ही जावा तुम्ही जावा. तुझ्यासारखी काम चुकर बघितली नाही बघ आम्ही. तर सोड आमचं पद. काय झालं ताईसाहेब दात खिळी बसली का तुमची. देवाचं नाव घे. भूत की नाही घाबरते देवाला. राम 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 राम.